लय धगाय रे घरात. आपण काय करू, बाहेर जाऊत. लेकरं खेळायला तर बाहेर. चला तुम्हाला मी माझ्या अंगणातली तुळस दाखविते. हिरवा परिसर कसा आहे कसा नाही बघा. या इकडं. लय छान वाटतं या वातावरण. ह्या बघा, ही तुळस आहे. तेजदार मस्त मज्जात उगं वाढली आहे. अशी रिंदावनमध्ये सुद्धा कुणाच्या वाढत नाही. एवढी तेजदार हिरवी हिरवी गार. अहो इकडं पण आहे की. ह्या बघा ही. ह्या बघा कशी खुलली मस्त. कळी खुलल्यावानी. पानं हे तिचे आता मंजुळा येतीला तुळशीला. तुम्हाला काय वाटतंय बरं? धार्मिक विचार तुमच्याकडंच आहेत असं वाटतंय का? लई गलत फेमीत आहेत मग तुम्ही मोठे. अहो धार्मिक विचार सगळ्यांपाशी असते तर, पण कुणी दाखवित आणि कुणी नाही दाखवीत. धार्मिक विचार दाखवायचे नसते तर जपायचे असते तर. कळलं का? हां, हे फुलं गुलाबाचे फुलं आहेत. पेरू आहे. हे बघा हे मोठा माठ आहे. हे मोठा माठ आलाय आमच्या इथं. हे इकडं फुलाचं झाड आहे. सगळं हिरवं वातावरण आहे. मस्त आहे. पेरू बी लागले तर पाणी घालते तर मालक रोज संध्याकाळी. त्याच्यानं तुळशी एवढ्या हिरव्या गार आहेत. तेजदार मस्त उग. मी तर म्हणायले ना अशी. हे बघा हे अशी तुळस ना रिंदावनमध्ये सुद्धा कुणाच्या येणार नाही. हे काय कमी तेजदार आहे का तुळस? हां, कशी शोभून दिसतीये बघा बरं. आणि ही तुळस तर का नाही एकदम दरवाजाच्या समोर आहे अवघं मस्त. हे दारामध्ये झाडं झुडपं असणं गरजेचं आहे. ऊर्जा चांगली असती त्याची. गार जरा वातावरण दिसतंय आपल्या घराभोवताली. आणि शोभून बी दिसतंय की. मग थोडं नेट लागलं तर काय फरक पडायला. हे इकडं बी आहे तर बघा हे झाड. रोज पाणी घालावं लागत आहे झाडायला. रोज पाणी घालीत मालक ह्या झाडायला. एक दिवस आड करून पाईप लावायचं आणि सोडायचं पाणी सोडीत येतं.